नमस्कार. आजचं बातमीपत्र शेतकऱ्यांसाठी. राहुल गुरव तुळजापूर तालुक्यातील कात्री गाव आहे. गावामध्ये एक ड्रॅगन फ्रूटची शेती केली आहे. ती शेती का करायची, कशासाठी करायची, त्याला पाणी कमीत कमी किती लागतं, फवारण्या कशा असतात, याचं सविस्तर बातमीपत्र आपण शेतकरी आहेत प्रशांत देशमुख त्यांच्याकडून सविस्तर घेऊया. चला तर मग सर्वप्रथम त्यांचं नाव त्यांना विचारूया. नमस्कार. नमस्कार. प्रशांत भाऊसाहेब देशमुख, हां. राहणार कात्री, तालुका तुळजापूर. हां, ड्रॅगन फ्रूटची कल्पना कोणी दिली नेमकं? म्हणजे कल्पना कोणी दिलेली नव्हती, पण ड्रॅगन फ्रूट हे कमी पाण्यात हलक्या जमिनीत येणारं पीक आहे, हां म्हणून त्याची निवड केली. आणि मोबाईलवरती यूट्यूब वगैरे त्याच्यावरती बघितली. हां आणि नंतर सांगोल्याकडं आसबे म्हणून आहेत, हां रुक्मिणी फार्म, 1-2 ठिकाणी बघितली. बरं. नंतर मग रोपं कशी आहे ती, त्याला लागवड खर्च म्हणजे लावण्याच्या अगोदर सर्व चौकशी म्हणा, माहिती म्हणा बघितली. माहिती हां. बघितली. आणि नंतर मग लावायचं नियोजन केलं. किती लावलंय? 1 एकर आहे. बरं. आणि ह्याची बऱ्यापैकी माहिती आपलं जवळगावचे प्रताप ढेंगळे सर आहेत ना, हां हां त्यांच्याकडून बऱ्यापैकी माहिती आपल्याला भेटलेली आहे. बरं. कसं कसं असतं नियोजनाचं? नियोजन असं उन्हाळ्यात पाणी फार कमी लागतो आणि फार जमीन कमी तर किती कमी लागतं? कमीत कमी 1 तास तर ड्रीपद्वारे पाणी द्यायचं. किती दिवसात काय? 4-5 दिवसांनी दिलं तर चालतं. आणि हलक्या जमिनीवर येणारं पीक आहे, वाळवंटी पीक म्हणतात त्याला. हां हां म्हणजे आपलं एकदम पहिलं- मुरमाड रानात केलं तरी चालतंय. निवडून पहिलं माहीत त्या जातीतलं हे पीक आहे. बरं बरं. हां आणि पाणी पण जास्त प्रमाणात नाही दिलं पाहिजे. पाणी जास्त झालं की हे झाडांना सनबर्निंग हा प्रकार जास्त प्रमाणात येतो. या पिकाचं उत्पन्न नेमकं बाहेर मार्केटमध्ये कसं विकलं जातं? ह्याचं मागणी जर म्हणजे मार्केटमध्ये आवक आली तर मॅक्झिमम 100 पर्यंत जातं. बरं. आणि मागणी जर मार्केटमध्ये जर आवक जर कमी असलं, हां 150 ते 200च्या आसपास उत्पन्न मिळू शकतं. किलो प्रमाणे असतं ह्याचा भाव. आता सध्या मार्केटला तुमचं म्हणजे काय भाव मिळतो तुम्हाला? आता 100 चालू, 100, 115. रोज किती माल जातोय अंदाजे? 10 कॅरेट जातं. दररोजचं तरी 200 किलो माल नेतो मी. बरं. किती मिळतं पेमेंट? 200 किलो माल. आज घेऊन गेलतो, त्याचे सगळं खर्च जाऊन 16,400 आले. म्हणजे 20 कॅरेट होते. हां. मग त्यात 2 प्रकारचे होते. हां मोठ्या साईजचे 7 कॅरेट होते हां आणि लहान साईजचे मिडियम साईजचे 3 कॅरेट, असे मिळून 10 कॅरेटचे आपलं 16,400 पट्टी आजची आलेली आहे. आणि हे मार्केट सोलापूरला घेऊन जातो. A1 फ्रूट कंपनी,
यांच्याकडे घेऊन जातो मी. बरं बरं. हे माल कमीत कमी किती दिवस म्हणजे चालू असतो मालाचा? तोडा. हा माल जून पासून जोपर्यंत पावसाळा संपत नाही का तोपर्यंत ह्याचा माल कळी ह्याची जोपर्यंत कळी बंद होत नाही तोपर्यंत माल चालू राहतो. अंदाजे किती महिने का म्हणजे हा माल निघतोय? 2 महिने, 3 महिने, 4 महिने? 5 महिने, कमीत कमी 5 महिने तर हा माल निघतो. बरं बरं. मालामध्ये काय बदल होतोय का म्हणजे निघत असताना का एकसारखाच निघतोय? नाही बदल होतो ना. मग काय ठिकाणी मोठी साईज येते, काय ठिकाणी लहान साईज येते. मग त्यासाठी काय फवारणी असते कुठली? त्याच्यासाठी नाही, ह्या निसर्गावर अवलंबून आहे. मग ते कसं होतं ह्या वर्षी आता माव्याचा प्रकार वाढला ह्या पावसाच्या ह्याच्यामुळं. आणि बऱ्याच जणांचे फळ आहे ते काय पूर्ण असं डॅमेज हा प्रकार ह्या वर्षी वाढलेला आहे. समजा डॅमेज जर फळ निघालं किंवा यायला लागलं तर त्याला फवारणी असं असेलच की? आहे की. त्याच्यानंतर ते औषधाचा स्प्रे वगैरे घ्यावा लागतो. बरं बरं. आणि ह्या पिकासाठी मी म्हणजे सांगून इच्छितो की ह्या पिकासाठी जास्तीत जास्त प्रमाणात शेणखताचा वापर करावा. बरं बरं बरं. आता मी स्वतः बायोगॅस घेतलाय आणि माझ्याकडे 4 ते 5 जनावर आहेत. त्यांची जी स्लरी निघते का ती स्लरी मी बागेला सोडतोय. ती सोडल्यापासून मला जरा बागेत हिरवटपणा हा प्रकार मला चांगल्या प्रकारे दिसून आला. अजून काय सांगता येईल? आणि हा एक प्रॉब्लेम. आता आपण जी रिंग पोळी घेतो ना म्हणजे रिंग आणि खांब घेतो ना त्याचा विचार करून घ्यावा. आता आपलं पहिलंच वर्ष आहे तर रिंगाचं प्रमाण बऱ्यापैकी तुटण्याचं प्रमाण जास्त व्हायला लागलं. ती घेताना जो दुकानदार आहे तो म्हणतो चांगला आहे टिकता आहे, पण त्यांच्यावर शक्यतो शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. ती आपल्या बागेमध्ये रिंगा तुटायचं प्रमाण वाढलंय. म्हणजे ज्या वेळेस फळं लागते त्या लोड होतो त्याच्यामुळे ती रिंगा तुटते. मग ती दुकानदार जे राहते ते बरोबर देत नाही. म्हणजे घेताना चौकशी करून घ्यावी ही विनंती चालते, पण चांगली घेतली पाहिजे रिंगवरची. म्हणजे आपल्याच झालाय म्हणजे आपल्याला झाला तो प्रॉब्लेम इतरांचा होणे ही आहे आशा आहे माझी. प्रशांत देशमुख यांनी चांगली माहिती दिली. उदाहरणार्थ आपण हे लागवड करत असाल तर खांब घेतो, वरचे रिंग घेतो, तर ते चौकशी करून आणि बघून घ्यायचं का. तुम्ही बघू शकता इकडे की तुमच्या खांबाच्या वर आणि रिंगावर भरपूर लोड असतो, जेणेकरून ते तुटतो आणि तुटल्यामुळे त्याचं नुकसान होतं त्या झाडाचं किंवा त्या फळाचं. बरोबर आहे. आणि प्रशांत देशमुखने हेही सांगितलं की कमीत कमी ज्या शेतकऱ्याला पाणी असेल त्यानं हे ड्रॅगन फ्रूट निवडा आणि करा. कारण ह्याला कमीत कमी 8 दिवसात एकदा पाणी दिलं तरी चालतं, काय हरकत नाही. आणि बाकी शेतकरी जे म्हणतात ना पाण्याचं हे करा ते करा, पण कमीत कमी पाण्यामध्ये येणारं पीक हे आणि जास्तीत जास्त उत्पन्न देणारं पीक म्हणजे हे. ह्याचं अंतर किती असतं? कमीत कमी 10x7 वर आपण केलेलं आहे. काय जण 10x6 वर करते ते, 12x7 वर करते ते. आणि मधलं जे राहिलं असतात काय करतात लोक? त्यात आता पहिल्या वर्षी आम्ही सोयाबीन घेतलं, आता दुसऱ्या वर्षी घेतलं. म्हणजे आंतरपीक आंतरपीक घेता येतं. पण आता पुढल्या वर्षी माल करताना अडचण येते त्याच्यामुळे पुढल्या वर्षी घेता येत नाही. आणि हे सांगतो की आपलं शासनाकडनं ह्याला एकरी 68,000 असं अनुदान पण आहे. मिळालंय का अनुदान? हा मिळालंय. पहिला 1 टप्पा मिळालाय, पण पूर्ण टोटली ह्याची जीएसटीची बिलं लागतात सगळे पूर्ण. म्हणजे अनुदान जर घ्यायचं असेल तर सगळी जीएसटीची बिलं लागते. बरं. धन्यवाद. बघू शकता तुम्ही इकडं हे जर पीक करायचं असेल तर शासनाकडून ह्याला 60-70,000 रुपये सबसिडी मिळते. तेही 2 टप्प्यात. बरोबर आहे का? 3 टप्प्यात मिळते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला खांब घेताना असेल किंवा ड्रिप असेल किंवा रोप आणताना असेल, अशी 3 टप्प्यात 2 टप्प्यात तुम्हाला सबसिडी पण आहे. जर इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की बघा. आणि जर तुमचं पाणी कमी असेल किंवा मुरुमाड रान असेल तर आवर्जून हे ड्रॅगन फ्रूट करा, जेणेकरून तुमचं उत्पन्नही वाढेल आणि पाणी तुम्हाला कमी असलं तरी हरकत नाही. आणि पीक ह्याला तुम्ही बघितला बाहेर की कमीत कमी 100-150 असा भाव याला मिळतो किलोप्रमाणे. आणि तुम्ही इतर सोलापूर असेल, उस्मानाबाद असेल, बार्शी असेल या ठिकाणी याचं पीक तुम्ही घेऊ शकता. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज.